नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची. आचल म्हणता आत्मदहन करतो, सक्षमला न्याय नाही मिळाला तर. अगं मावले, सक्षमला न्याय मिळणार, समजलं काय? पण कांड हे तुझ्यामुळं झालं ना. तुझ्या परिवारानं त्याच्या घराचा सत्यानाश करून टाकला ना. याले जिम्मेदार तू आहे ना. आणि नाटकं कमी कर ना. चर्चेत येण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी कायले हे तमाशे करून राहिले. त्या गरीबाचा हसा करून राहिली. काय तुझ्या बापानं 10 ते 20 लाख रुपये द्यायला पाहिजे सक्षमच्या आईवडिलाले. आणि तुझ्या बापाला ॲट्रॉसिटी तर झालीच पाहिजे, पण तुझ्या बापाला जेल झाली पाहिजे, तुझ्या मायला जेल झाली पाहिजे, तुला जेल झाली पाहिजे, तुझ्या भावाला जेल झाली पाहिजे. कारण त्या परिवाराचं वाटोळं तुझ्यामुळं झालं, कोणामुळं नाही, तुझ्यामुळं झालं. तू आहे खरी जिम्मेदार. तुझ्या प्रेमात पडलाच नसता तो, त्याचा बिचारा जीव नसता गेला. तुला तर सोडून दिलं, पण त्यालाच मारलं तुझ्या बापानी. तू पण एवढी गुन्हेगार होती, तेवढा तो होता ना. तर मग तुला काय सजा भेटली? तू तर टेमलून राहिली आणि पाजर पाडून राहिली गिरगिटकी आसू. आणि कोण तू प्रेताशी लग्न केलं, आता ते पाजून राहिली तिथं ते आत्मदहन करतो. अगं चर्चेत येण्यासाठी काय काय करशील, व्हायरल होण्यासाठी. झाली ना व्हायरल, बंद मारणं आता. थकलो ना आम्ही. तुझ्या मायची झाली नाही, बापाची नाही झाली, तर त्या आचल सक्षमच्या वडिलाची काय होशील ग, आईची काय होशील ग? तू डायलॉग कमी मारत जाय, पिक्चर कमी पाहत जाय. हे पिक्चरात बरे वाटते, समजलं काय? जन्मदात्या मायबापाला बेमान झाली आणि म्हणते काय सक्षमच्या आईवडिलाच्या जिंदगीवर ध्यान रखन चालली मोठी. बरोबर नाही का भाऊ? लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर.